यवतमाळ पोलीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे। पहा गणितात काय म्हणताय, एक 12 मीटर व 8 मीटर आकारमानाच्या आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्याच्या टोकात एक गाय 8 मीटर लांब दोरीने बांधली आहे, तर या आयताकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळ ही गाय चारा खाऊ शकते? काय खूप सोपी प्रश्न आहे मित्रांनो। इथं काय म्हटलं, हा जो ग्रीन जो हिरव्यामध्ये दिसत आहे हा काय मैदान आहे आयताकृती, याची लांबी किती आहे, लांबी 12 आहे, रुंदी 8 आहे। गाय कुठे बांधली, गाय इथं बांधली। गायचा दोर किती लांब आहे, 8 मीटर। 8 मीटर म्हणजे गाय या त्रिज्येमध्ये फिरेल ना 8 मीटर, म्हणजे गाय अशी फिरू शकते ह्या ज्या वर्तुळाच्या इथं। चला आधी इथून समोर काय आहे, समजा ही त्रिज्या 8 आहे, इकडे त्रिज्या किती राहील, 8च राहील, इकडे त्रिज्या 8च राहील, सगळी बाजू त्रिज्या 8च राहील ना। मग खरा हा व्याज झाला 8 दुनी 16, 8 दुनी 16, 8 दुनी 16 व्याज झाला। इथं काय झालं, हा आता जे आपण प्लसचं चिन्ह तयार झालं, इथं झालं प्लस आपण तयार चिन्ह केलं। आता इथं काय झालं, वर्तुळाचे 4 भाग झाले, वर्तुळाचे 4 भाग झाले। मग गाय किती घेईल, या वर्तुळाच्या ह्या जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा चौथा भाग, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा चौथा भाग गाय चारा खाईल। आणि ह्या हे पूर्ण किती होईल, चारा किती होता, चारा होता 12 गुणिले 8 होतं ना। वर्तुळाचे किती 12 गुणिले 8 आयताचे क्षेत्रफळ। आपल्याला काय करायचं आहे, टक्केवारीमध्ये काढायचं आहे, टक्केवारीमध्ये काढायचं आहे। टक्केवारी बरोबर आयताचे क्षेत्रफळ किती होते, 12 गुणिले 8, लांबी गुणिले रुंदी, 12 8 96 झाली। आता आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे। वर्तुळाचे क्षेत्रफळ काय, पाय r चा वर्ग। इथं काय फक्त हा चौथा भाग आहे म्हणून भागीला आपण इथं 4 केले। इथं काय होईल आता मग समोर पायची किंमत काय, 22/7 गुणिला 8 चा वर्ग 64 भागीला किती येते 4। याची किंमत किती येते, याची किंमत येते मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, याची किंमत येते 50.29। किती येते, 50.29। आता ही जी किंमत आली आहे, ही किंमत आली आहे ही वाली, ही इथं लिहायला लागेल आपल्याला, तर टक्केवारी काढायची आपल्याला। मग लिहायचं किती लिहितं, 50.29 टक्केवारी काढायची आहे, तर आपल्याला काय गुणिला 100 लिहावं लागेल, गुणिला 100। जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळते 52.3, ऑप्शन क्रमांक 2। याच टाईपचं हे दुसरं गणित आहे, हे गणित सोडवा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा।